नमस्कार, मी ज्ञानदा कदम आपला महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनच्या सुरुवातीला कोल्हापुरातनं एक धक्कादायक बातमी। कुटुंबाच्या इच्छेविरोधात लग्न केल्यास खोट्या प्रतिष्ठेपोटी अनेकदा मुलींचा जीव घेतला जातो। 2 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरात एका भावानं आपल्या सख्ख्या चुलत बहिणीला डोंगरावरनं ढकलून दिलं आणि तिचा जीव घेतला होता। आता त्याच्याही पुढे जात कोल्हापुरात एका मामानं भयानक प्रकार केलाय। भाचीनं पळून जात लग्न केल्याच्या रागातनं या मामानं 1-2 नाही तर शेकडो लोकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला। नेमकं काय घडलं आपण पाहूया। कोल्हापुरातला धक्कादायक प्रकार, भाचीचं लग्न आणि मामाचा शिमगा। लग्नाच्या जीवनात विष कालवण्याचा प्रयत्न, मर्जी विरोधातील लग्नाची पाहुण्यांना सुद्धा शिक्षा। खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनेपायी आजवर अनेकांनी आपल्या लेखी बाळींना संपवलं। सैराट पॅटर्ननं महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळीमा फासला। आता त्याही पुढे जात कोल्हापुरातल्या कंस मामानं जे केलंय ते भयंकर आहे। महेश पाटलानं आपल्या भाचीच्या लग्नातल्या जीवनात विष कालवण्याचा प्रयत्न केला। सुदैवानं त्याचा हा प्रताप आचार्यानं पाहिला आणि मोठा अनर्थ टळला। कोल्हापुरातल्या उतरे गावात हा प्रकार घडला। त्याची हकीकत अशी की उतरे गावातल्या महेश पाटील यांच्या भाचीनं गेल्या आठवड्यात गावातल्या तरुणाशी प्रेमविवाह केला। त्यामुळे मामा महेश पाटील नाराज होता। भाचीनं मर्जी विरोधात लग्न केल्यानं समाजात बदनामी झाल्याचा वहीम त्याला झाला। लग्नाच्या स्वागत समारंभाच्या दिवशी बनवलेल्या जेवणात महेशनं चक्क विष कालवण्याचा प्रयत्न केला। या सोहळ्याला अख्ख्या गावानं हजेरी लावली होती। मामाचं हे कृत्य आचार्यानं पाहिलं आणि वेळीच त्याला रोखलं। त्यांच्या झटापट झाली। आचार्याच्या सतर्कतेनं शेकडो लोकांचा जीव वाचला। त्या रिसेप्शनच्या कार्यक्रमात मुलीचे मामा महेश ज्योतिराम पाटील हे ह्या लग्नाला त्यांचा पहिल्यापासून विरोध होता, कारण लहानाची मोठी त्यांनी ती मुलगी केलेली असल्याने काल ते जेवणाचे शिजवण्याचा कार्यक्रम चाललेला असतानाच महेश ज्योतिराम पाटील हे त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या हातातील एक फिनाईलच्या बाटलीमधून एक द्रव पदार्थ असा सर्व जेवणावर त्यांनी टाकलेला होता। या घटनेनंतर मामा महेश पाटीलनं तिथून पळ काढला असून तो फरार आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय, तर पोलीस फरार महेश पाटीलचा शोध घेत आहेत। खोट्या प्रतिष्ठेपायी लोक कोणत्या थराला जातात हे या घटनेतून समोर आलंय। ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।